त्या उभयतांच्या विचारातून आज या ठिकाणी गेले 5 दिवस ही जो वाक्यज्ञ चालू आहे गुरुजी महाराजांची आणि सरांची क्षमा मागतो. त्यांनी पहिल्या दिवशीच आमंत्रण दिलं होतं, परंतु आमच्या मागे व्यवहार त्यामुळं पण आज आवर्जून सकाळी त्यांना फोन केला म्हणजे मी येणार आहे. तेवढ्या कामाला तर उशीर झाला, परंतु पंढरपूरकरांना विशेष करून ग्रामीण भागातल्या लोकांना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं संत ज्ञानेश्वर महाराजांवरचं त्यांचे विवेचन आज या ठिकाणी झाले. म्हणजे तुमचं ऐकल्यानंतर पुन्हा सरांचं ऐकल्यावर मला वाटतं की पुढच्या वर्षी तुमचं 5 दिवस वेगळं प्रवचन ठेवावं लागतं. बरोबर आहे बाबा, तुम्ही असं करून महाराज मंडळींची ह्याच्यावरती सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलं. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. चेहरा जरी सरांचा असला तरी सगळं नियोजन मॅडमचं आहे. आणि त्या आजपासून नाही, पहिल्यापासून आहे. बरोबर आहे, शाळेत असल्यापासून, कॉलेजला असल्यापासून. मी परमेश्वराला प्रार्थना करतो की आमच्या सगळ्याच्या मागं अशी एखादी मॅडम प्रत्येकाच्या मागं असली. त्यांनी लिहून गेलेली ओळी घेऊन सुद्धा कुठली ओळी बोलायची, कुठला हवा ते म्हणायचं. तेवढा पाठिंबा मिळत नाही मॅडम. गमतीचा भाग सोडूया, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन केलं. मला सर पुरोगामी आहेत का प्रतिगामी आहेत हेच कळलं. त्यांच्याबरोबर गेली 25-30 वर्ष आम्ही काम करत असताना ती ज्या संस्कारात विचारात वाढले आणि हिथं आल्यानंतर वेद, उपनिषद, पुराण, श्रुती, स्मृती ही सगळं ऐकल्यानंतर बराच बदल झाला गेल्या 15-20 वर्षामध्ये. खरं आहे की सनातन धर्माने किंवा आपल्या वेदाने एवढं प्रचंड ज्ञान आपल्याला दिलं. दुर्दैवानं आजकाल एक टिंगलीचा विषय, परंतु एवढं संतांनी देऊन दिलंय, ऋषीमुनींनी दिलंय. जेव्हा आपल्यावरती परकीय आक्रमण होतं त्या काळामध्ये 750-800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर असतील, आपले संत बसवेश्वर असतील, महात्मा, त्या समकालीन सगळ्या संतांनी हे धर्म म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणत नाही, परंतु हे जे काही ज्ञान आहे, आपली संस्कृती आहे, संस्कृती टिकवण्याचं काम त्या सगळ्या संतांनी या देशामध्ये, या राज्यामध्ये केलं. आणि आज अनेक आक्रमणं झाली, वैचारिक झाली, बाकीची झाली, तरी सुद्धा ही परंपरा आज आपण सगळेजण ही घराने टिकवत आहे. निश्चितपणे डॉक्टर जयवंत महाराज बोधले आणि आज नवीन पिढीमधलं, कारण आम्ही सुद्धा जुने सगळे प्रवचनकार, कीर्तनकार ऐकलेत, परंतु एक नवीन उंची आमची चैतन्य महाराज असतील, जयवंत महाराज असतील, या सगळ्या मंडळांनी वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे. त्याबद्दल त्यांच्याही प्रति या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. काळुंगे परिवार, त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि चांगलं संस्काराचं काम या ठिकाणी आपण करताय. आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.